आळ्या तर कुठे बुरशी। पोषण आहारामधून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात मेसच्या जेवणात या आळ्या आढळल्या। वाशीमध्ये पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये आळ्या आढळल्या, तर भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात असल्याचं समोर आलंय। महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या आहारात बुरशी आणि आळ्या सापडल्या। पोषण आहारातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ कोण खेळतंय, का खेळतंय असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आक्रमक झाले। कोल्हापुरातून याबद्दल अधिक माहिती देतात शेखर पाटील। शेखर, या सगळ्या प्रकरणाचे ताजे अपडेट्स काय आहेत? स्थानिक प्रशासन आणि राजकारणी याबद्दल काही बोलतायत का? प्रसन्न सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे। याच छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये अनेक गोरगरीब मुलं जे आहेत ती शिक्षण घेत असतात आणि याच वसतिगृहांमध्ये राहत असतात। मात्र त्या वसतिगृहामध्ये जेवणामध्ये खरं तर आळ्या आढळल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितले आणि त्याच्या पद्धतीचा व्हिडिओ देखील आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रकार जो आहे तो सर पाहतोय। खरं तर या संपूर्ण विद्यार्थ्यांनी वारंवार या संदर्भात रेक्टरना पत्र देखील दिलेलं आहे आणि या संदर्भात कारवाई देखील करण्याची मागणी या सर्वांनी केली होती। मात्र त्यावरती कुठलीही कारवाई झाली नसल्याचं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अर्थातच हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते समोर येऊन बोलायला तयार नाहीत, कारण ते घाबरतात। कारण आपण अशा पद्धतीनं प्रशासनाच्या विरोधात समोर येऊन बोललं तर आपल्यावरती देखील कारवाई होईल अशी भीती त्यांच्या मनामध्ये, त्यामुळे ते साहजिकच घाबरतात। मात्र या संदर्भात वेळोवेळी अनेक विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवलेला आहे। या संदर्भात कारवाई देखील व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही कुठल्याही पद्धतीने कारवाई जी ती झालेली नाही। काही विद्यार्थ्यांशी आपण काही वेळापूर्वी बोललो, त्यांनी या ठिकाणी जेवण जे आहे ते काही दिवसांपासून चांगलं मिळतं, मात्र मोठ्या प्रमाणात साठा जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो आणि त्यामध्ये आळ्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलं जातं। शिवाय काही भाज्या ज्या आहेत त्या देखील कुजलेल्या पदार्थ आणल्या जातात आणि तशा भाज्या ज्या आहेत त्या आम्हाला नको अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि त्यावरतीच प्रशासनानं जी आहे ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। खरं तर आपण ही बातमी दाखवल्यानंतर या सगळ्यांमध्ये सुधारणा देखील होईल। मात्र जे सुधारणा होण्याचं एकसारखं सुधारणा होणे अपेक्षित आहे ती मात्र अर्थात हे का होत नाहीये याचा सवाल, याचा प्रश्न आपण विचारत राहू। शेखर, आपणही विचारू, तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रशासनाला याबद्दल विचारत राहू। ही बातमी आपण मध्येच सोडणार नाहीये। पुढारी न्यूज आपण याबद्दलचा पाठपुरावा करत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।